चंद्रहार पाटील यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी सुद्धा आता शिवसेना शिंदे गटाची वाट धरलेली आहे। शिवसेनेत ठाकरे गटाचे अमरावतीचे माजी आमदार धाने पाटील यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। शिंदेंची साथ त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे। म्हणजे भारत एकीकडे विकास करतोय आणि त्याचबरोबर महासत्तेकडे जात असताना हे देखील मोठे मोठे अचीवमेंट जे आहेत हे पार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। आणि त्याचबरोबर जसं आपण पाहिलं की 11 वर्षामध्ये एकही घोटाळा, पुन्हा एकदा मी सांगतो, एकही घोटाळ्याबाबत चर्चा विरोधी पक्ष करू शकला नाही। एकही भ्रष्टाचाराचा डाग आदरणीय मोदीजींना लावू शकला नाही, लावण्याची हिम्मत केली नाही। असा पारदर्शक कारभार, विकासाचा कारभार करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलेलं आहे। आणि मला आठवतंय 2014 साली यूपीएचे संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी होते आणि त्यावेळेस ते म्हणाले होते की देशाच्या संरक्षण दलाची अवस्था बिकट आहे। जर युद्ध झालं तर आपण 10-12 दिवसापेक्षा जास्त युद्ध लढू शकत नाही, अशी परिस्थिती होती। 10-12 दिवस देखील आपण तग धरू शकत नाही, त्यावेळची अशी परिस्थिती होती। आता आपला देश आत्मनिर्भर केला आहे मोदीजींनी। युद्ध नौका स्वतःची बनवली आहे, ब्रह्मोस स्वतःचा आहे। आता राफेल टाटा बरोबर घेऊन राफेलची विमानं या ठिकाणी बनवण्याचा आपला प्रयत्न आहे। त्यामुळे आणि म्हणून ब्रह्मोसची ताकद जी आहे आपण पहलगामच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानला दाखवली आणि जगभराने देखील ती पाहिली। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचं